हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये. तर बघा फ्रेंड्स, आज आपण काठापासून छान अशी लेस बनवून सुंदर अशी साडी इथे क्रिएट कर. तर बघा फ्रेंड्स, जसं की आपण पार्ट 1 मध्ये ह्या साडीची संपूर्ण कटिंग बघितलेली आहे. ठीक आहे. तर आता पार्ट 2 मध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळी स्टिचिंग सांगणार आहे. पदर कसा लावायचा, पदराची खूप जास्त महत्त्वाची स्टिचिंग असणार आहे इथे. तर हा व्हिडिओ नक्की पहा. तर चला. तर बघा फ्रेंड्स, सुरुवातीला आपण जो काठ कट केलेला आहे साडीचा, तर त्याला अशा प्लेट्स करून घ्यायच्या आहेत. 1 इंचच्या, अर्धा इंचच्या अशा तुम्ही प्लेट्स करू शकतात. जर तुमच्याकडे काठ हा कमी असेल तर तुम्ही 1 इंचच्या प्लेट करायच्या आहेत. आणि जर काठ हा जर जास्त असेल तर 1 इंचच्या करायच्या आहेत. आणि कमी असेल तर अर्धा इंच. आणि थोडंसं गॅप जास्त ठेवायचा आणि थोडंसं मॅनेज करायचा. अंदाज घ्यायचा आहे की आपल्याकडे काठ साडीचा किती आहे आणि तो पूर्ण साडीला पुरायला पाहिजे. त्या अंदाजाने आपल्याला अशा प्लेट्स घ्यायच्या आहेत. आणि त्या प्लेट्सपासून छान अशी सुंदरशी लेस आपल्याला बनवायची असते. आणि अशा लेस बनवण्यासाठी, लेसच्या साड्या बनवण्यासाठी साड्यांचे असे काठ असणे आवश्यक आहे. अशा साड्या पाहिजे आहेत बघा. ठीक आहे. तर अशी पूर्ण मी काठ करून घेतलेले आहेत. तर बघा, आता इथे लेस तयार झाल्यानंतर आता इथे मी पायाचा म्हणजे पॅन्टचा एक भाग शिवायला घेत आहे. तर वरच्या बाजूला जसं आहे तसं बघा मी स्टिच करत आहे. तर मध्ये थोडंसं जास्त आहे 1 इंच, तर मध्ये मी थोडंसं प्लेट्स घेतली, तिथेच ते कपडा ॲडजस्ट केलेला आहे, कटिंग केलेला नाही. त्यानंतर बघा जेच्या साईडला 3 प्लेट्स घेतलेल्या आहेत आणि प्लेट्स ह्या नेहमी वरच्या बाजूलाच घ्यायच्या. पुन्हा ऑपोजिट साईडला सुद्धा सेम प्लेट आपण मॅच करायच्या आणि तिथे पूर्ण स्टिचिंग ही करून घेतली आहे बघा. ठीक आहे. तर बघा, प्लेट्स ज्या आहेत ह्या नेहमी दोन्ही बाजूच्या ह्या वरच्या दिशेने यायला पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला लक्षात येत नाही किंवा तुम्ही बिगिनर्स असाल तर मग ते लक्षात येत नाही, कन्फ्युजन होतं, खालीवर प्लेट्स होण्याचे चान्सेस असतात. तर बघा, प्लेट्स झाल्यानंतर जेचा जो उर्वरित भाग, खालच्या पॅन्टचा जो उर्वरित भाग आहे तो मी स्टिच करायला घेतला. जसं आहे तसं स्टिच करत आहे. कपडा जो आहे साडीचा हा थोडा जास्त होता, तो एक्स्ट्राचा कपडा कटिंग केला. त्यानंतर खालच्या बाजूने जो आपण साडीचा कपडा होता तो मी फोल्ड केला आणि त्यावरती 1 इंच अंदाज घेऊन व्यवस्थित तो आतल्या बाजूने फोल्ड केला आणि त्यावरती 2 ते 3 टिपा मारून घेतल्या. त्यानंतर आता बघा, इथे बॉटमलाच मी लेस लावणार आहे, जे की आपण पहिल्या साडीमध्ये सुद्धा ही स्टेप वापरली होती बरोबर. दुसरी साडी जी आपण स्टिच केली त्यामध्ये मी असं केलं नव्हतं, त्यामध्ये आपण आतल्या बाजूला लेस लावलेली आहे. पण इथे काय केलं, मी वरच्या बाजूला लेस लावलेली आहे. आणि त्यानंतर काय करणार आहे की ह्याला पुन्हा एक लेस लावणार आहे. गोल्डन कलरची लेस इथे लावून घेतली आहे. जर ही काठाची लेस जी बनवली आपण ही वरच्या बाजूने लावली, तर वरच्या बाजूने लावताना बघा बॉटम जो आहे आपला त्याच्या आपण वरती लावलेला आहे. म्हणजे बॉटमला अटॅच लावलेली नाही, बॉटमच्या वरती लावलेली आहे बघा ही. ठीक आहे. म्हणजेच आपली जी उंची आहे यामध्ये काहीही फरक पडणार नाही. आपली उंची जेवढी असते पॅन्टची ती बरोबर राहणार. त्यामुळे बघा, त्यानंतर लेस लावून झाल्यानंतर अशी दिसत आहे ते खाली बॉटमला. ते स्टिच केल्यानंतर खूप सुंदर दिसतं बघा. त्यानंतर बघा, इथे एक पॅन्ट शिवून झाल्यानंतर मी इथे दुसरी पॅन्टसुद्धा स्टिच करायला घेतली. स्टेप अगदी सेम आहेत. जसं आपण पहिली पॅन्ट स्टिच केली सेम तशीच आपल्याला दुसरी पॅन्टसुद्धा इथे स्टिच करून घ्यायची आहे. दोन्ही बाजूला इथे आपण 8 ते 10 इंच एवढा कपडा जास्त ठेवल्यामुळे 3-3 इंचच्या प्लेट्स येतात. जर तुम्हाला जास्त हवं असेल आणि छोट्या छोट्या प्लेट्स जर तुम्ही घेतल्यात तर तिथे 4 किंवा 5 सुद्धा प्लेट्स ह्या येऊ शकतात. पण 3 प्लेट्स ह्या इनफ आहेत. खूप जास्तही घोळ काही नको असतो. 3 प्लेट्सचा सुद्धा घोळ ठीक असतो. आणि लहान मुलींच्या जर साड्या असतील तर शक्यतो जास्त घोळ ठेवायचा नाही. मुलींना ते आवरायला ते जास्तचं असेल तर ते जमत नाही. तर बघा, इथे पुन्हा दुसऱ्या पॅन्टला सुद्धा बॉटमच्या साईडला मी व्यवस्थित ते आपली साडीचा जो काठापासून आपण बनवलं आहे ते मी व्यवस्थित लावून घेतली. त्यानंतर त्यावरती गोल्डन लेस लावलेली आहे. तर बघा, गोल्डन का लावली, कारण की हा जो काठ आहे तो गोल्डचा आहे, त्यामुळे गोल्डन लावलेली आहे. ॲक्च्युली ब्लॅक लावायची होती पण ब्लॅक माझ्याकडे अवेलेबल नव्हती. ठीक आहे. तर मी असं गोल्डचा काठ लावला. तर बघा, आता इथे काय करत आहे, इथे आपण जो कासोटा कटिंग केलेला आहे मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये,
तर बघा इथे मी हा काठ सेपरेट काढून घेतला होता बरोबर, पण तो काही फिटिंग नव्हता किंवा आता आपण नेहमी जे काठ काढतो किंवा नेहमी जे आपण कासोटे कटिंग करतो त्याला अटॅच असतात काठ बरोबर, पण इथे नव्हता. तर आता इथे मी काय केलं, त्यासाठी आपण जो कटिंग केलेला काठ आहे ना तो आता बॉटमच्या साईडला म्हणजे जी कटिंग केलेली आहे आपण कासोट्याची त्याच्या एका साईडला जिथे आपण कासोटा करणार तिथे व्यवस्थित आपल्याला तो आता लावून घ्यायचा आहे. त्यासाठी आतल्या बाजूने एक टीप मारून घेतली, कारण की ह्या ज्या साडीचा कपडा आहे ना याचे धागे निघत होते बघा, त्यामुळे मी काय केलं आतल्या बाजूने एक टीप मारून घेतली आणि त्यानंतर आता ह्यावरती कासोटा मी लावून घेत आहे. म्हणजेच काय, तो काठ जो आपण काढलेला आहे कासोटाच्या उंचीचा तर तो मी इथे लावून घेतला. त्यानंतर बघा चारही बाजूला आता मध्ये पण एक टीप मारली, कारण की त्याला एक वेलवेटचा पण काठ आहे आणि त्यानंतर पुन्हा एक गोल्डचा आहे, असे 2 अटॅच आहेत त्यामध्ये. तर बघा इथे व्यवस्थित ते कटिंग करून घेतलं. त्यानंतर आता हा आपला कासोटा इथे रेडी झालेला आहे. तर आता आपण तो पॅन्टला लावून घेणार आहोत. तर त्या अगोदर बघा मी पदर करून घेणार आहे. तर पदर करण्यासाठी बघा आता पदर जो आपण कटिंग केला आहे सगळ्या बाजूने ओपन आहे बरोबर, त्यामुळे असा फोल्ड दिलेला आहे आणि फोल्ड देऊन मग काय केलं त्यावरती टिपा मारून घ्यायच्या आहेत. आपण फोल्ड देऊन जर का टिपा मारल्या ना तर धागे वगैरे निघत नाहीत आणि फिनिशिंगचा हा एक महत्त्वाचा टप्पा असतो की आपण ठीक आहे थोडंसं वेळ लागतो ह्या गोष्टींना, पण कसं आहे ना की फिनिशिंग येण्यासाठी आपण ह्या काही गोष्टी करणं फार जास्त गरजेचं असतं. शिवाय इथे मी डबल टिप मारली आहे बघा. दाबटीप तर मी एक फोल्ड करून मी जर मुडपून तर भाग घेतलाच, बट मी टिपसुद्धा इथे डबल मारून घेतली आहे. त्यावरती आता आपली लेस येणार आहे. ठीक आहे, तर बघा आता मी पूर्ण आपला जो खालचा भाग होता तो मी व्यवस्थित हे करून घेतला. त्यानंतर आता इथे अंदाज घेतला लेसचा बघा की पुरते आहे किंवा नाही, तर लेस ही पुरत होती बघा. तर त्यानंतर रुंदीचा भाग आहे हा, ठीक आहे, तिथे पहिले आता लेस लावायला चालू करणार आहे मी. त्यासाठी पहिला कटिंग केला आणि त्यानंतर तिथे फोल्ड दिला. आता बघा इथे काय केलं आहे, लेसचा उलटा भाग ठेवला बरोबर, लेसचा उलटा भाग ठेवलेला आहे. त्यानंतर काय करणार आहे आपण त्यावरती दाबटीप देणार, मग काय होणार की फिनिशिंग ती व्यवस्थित येणार. इथून मागच्या व्हिडिओमध्ये काय केलं होतं मी ह्या अगोदरच्या साडीमध्ये की आपण सरळ लावली होती, ती एक स्टेप मी तुम्हाला बिगिनर्ससाठी ती महत्त्वाची असते की डायरेक्ट आपण असं फोल्ड वगैरे त्यांना जमत नाही, त्यामुळे बिगिनरसाठी त्या व्हिडिओमध्ये म्हणजेच मागच्या साडीमध्ये मी तुम्हाला सांगून दिलं की पहिले सरळ लावा नंतर फोल्ड करा. तर अशा वेळी वेळ जास्त जातो, पण असं काही नाही, प्रॉब्लेम असं काही येत नाही यामध्ये सुद्धा. बसायला किंवा फिटिंगला त्या गोष्टी चांगल्या बसतात आणि टिपा ज्या आहेत ना ह्या डबल टिबल मारल्या जातात आणि त्यामुळे ते खूप छान बसतं बघा. तर बघा इथे काठ जो आहे तो उलटा ठेवून घेतला आणि खालचा भाग हा सरळ असतो बरोबर. तर असं करून मी आपली जी लेस आहे ती पूर्ण मी इथे लावून घेतलेली आहे बघा. ठीक आहे, त्यानंतर आता काय करायचं, आता वरच्या बाजूने काय करायचं व्यवस्थित आतल्या बाजूने, ठीक आहे, वरच्या बाजूने दाबटीप देत आहोत आपण, पण काठाचा भाग हा आतल्या बाजूने घेतलेला आहे पदराच्या बाजूला. ठीक आहे, त्यामुळे काय झालं इथे फिनिशिंग यायला हेल्प झाली आणि फिनिशिंगमध्ये तो ही जे पदर आहे तर व्यवस्थित आपला इथे क्रिएट झालेला आहे. बघा किती सुंदर दिसत आहे. अगदी छोटीशी ट्रिक्स असते, काठ आपण काढले त्याला आपण छानशा प्लेट्स केलेल्या आणि छान असा पदराला आपण तिथे लावलं. यामध्ये काही असं फार अवघड असं काही नाही. तर बघा आता इथे मी पदर लगेच अटॅच करून घेत आहे. तर एका पॅन्टच्या डाव्या बाजूला जो आहे ना डाव्या हाताला आपल्या म्हणजे शिवताना डावा तर मग तो पूर्ण जेला आपण हा जो पदर आहे तो पूर्ण व्यवस्थित प्लेट्स करत मी पूर्ण अटॅच करून घेणार. वरच्या बाजूला 1 इंच जागा सोडून द्यायची आणि पूर्ण प्लेट्स करून घ्यायच्या आहेत आपल्याला. तर आणि छोट्या अशा चुन्नट येतात, ह्या खूप छोट्या प्लेट्स येतात बघा. तर ते खूप छान असं मी मॅनेज करून घेतलं. त्यानंतर आता इथे बघा इथे कासोटा लावत आहे. कासोटासुद्धा त्याच बाजूला आला, कारण की ह्याचा जो काठ मी लावला आहे तो त्या बाजूला येत होता, त्यामुळे त्याच पदराच्या वरच्या बाजूला मी इथे कासोटासुद्धा लावला. 3 इंच खाली सरळ टिप मारली. त्यानंतर पुन्हा प्लेट्स घेतल्या आणि जे व्यवस्थित मॅच केला आणि व्यवस्थित जे मॅच करून मी पुन्हा तो व्यवस्थित तिथे हे केला बघा. आता दुसरी पॅन्ट घेतली आणि त्याचे 2 जे इथे मी एकत्र करून घेणार आहे. कारण की मला इथे आता तो कासोटा जो आपण लावलेला आहे ना
त्याचं तो फिक्स करायचा आहे. म्हणून बघा आता इथे पुन्हा प्लेट्सवर प्लेट्स व्यवस्थित घेतल्या आणि पाठीमागच्या बाजूला मध्यभागी व्यवस्थित कासोटा हा फिक्स करून घेतला. त्यानंतर बघा आता पुन्हा साडी उलटी केली आणि त्यानंतर पुन्हा राहिलेले दोन जेचा भाग तो पुन्हा फिटिंग केला. आणि ह्यामध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, फायनलला डबल टिपा ह्या मारायला विसरायचं नाही. फायनलला नेहमी डबल टिपा मारायच्या असतात, ठीक आहे. त्यानंतर बघा इथे 1 इंच बॉटम बाजूला एक्स्ट्राचा ठेवून त्यानंतर मी इथे व्यवस्थित आपण 1 इंचची जागा ठेवून बॉटमला मी पूर्ण स्टिच करून घेणार आहे, ठीक आहे. म्हणजेच आपण जशी पॅन्ट स्टिच करतो पॅन्टसारखंच आपल्याला इथे ते स्टिच करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा इथे डबल टिप मारून घेत आहे, ठीक आहे. जसं मी अगोदर सांगितलं की डबल टिप मारायला विसरायचं नाही. तर बघा इथे आता आपली पूर्ण साडी ही कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आता इथे मी लावत आहे कमरपट्टी म्हणजेच बेल्ट, ठीक आहे. 4 इंचचा बेल्ट मी ते कटिंग करून घेतला. कपडा कमरेपेक्षा 1 इंच आपण जास्त घ्यायचं. पुन्हा अर्धा इंचवरती टीप मारायची, मध्ये अर्धा इंच जागा ठेवायची, पुन्हा व्यवस्थित हे करायचं, फोल्ड करायचं आणि मधला जो जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तसं करायचं. एक्स्ट्राचा कपडा दोन्ही बाजूला टिपा मारून घ्यायच्या आहेत. आता बघा मी कमरेच्या भागाला मी पूर्ण हे लावून घेत आहे. तर तेव्हा काय करायचं की डाव्या हाताला आपण बरोबर जिथे आपली नॉट यायला पाहिजे याची केअर घ्यायची आणि व्यवस्थित बघा मी कपडा जो आहे हा बाहेरच्या बाजूने पहिला घेतला, ठीक आहे. आणि व्यवस्थित पूर्ण राऊंड आपल्याला एक टीप मारून घ्यायची असते. त्यानंतर कपडा आतल्या बाजूने फोल्ड करायचा, अंदाज घ्यायचा आहे 2 इंचचा 3 इंचचा व्यवस्थित अंदाज घ्यायचा. तर मी पहिले बघा इथे फोल्ड केला नव्हता वरच्या बाजूने कपडा, त्यामुळे इथे मी पुन्हा एकदा फोल्ड करून घेतला. कारण की काय होतं खालच्या बाजूने दुमडलं ना की ते फिनिशिंगला छान दिसतं. कपडा दुमडून घेतल्यानंतर पुन्हा आता व्यवस्थित 2-2 इंचाचा 2-2.5 इंचाची असा हा बेल्ट येतो बघा. तर त्याचा अंदाज व्यवस्थित घेतला. सरळ पट्टी यायला पाहिजे ह्याकडे लक्ष द्यायचं. शिवाय खालच्या बाजूने टीप व्यवस्थित येते का ह्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं. तर बघा इथे आता ते आपला कमरपट्टा लावून झाल्यानंतर इथे मी नॉट बनवून घेतलेली आहे. त्यासाठी 2 इंच सरळ कपडा कटिंग केला. लांबी ही आपल्या आवडीनुसार जशी नॉट हवी आहे जास्त कमी तसं कटिंग करायचं. त्यानंतर इथे बघा कापडी लटकन बनवून घेतलेले आहेत मी, ठीक आहे. तर बघा फायनली आपली साडी ही अशी स्टिच करून झाल्यानंतर दिसते. तर बघा अशी साडी सुंदर दिसते. आणि पार्ट 2 मध्ये आपण पूर्ण स्टिचिंग बघितले. खूप इझी आहे, 15 मिनिटामध्ये तुमची स्टिचिंग होणार आहे. खूप इझी, कटिंगसुद्धा इझी आहे. कटिंग पिन मी तुम्हाला दाखवली आहे. खूप इझी मेथडने तुम्ही छान अशा सुंदरशा, जर तुमच्याकडे अशा काठाच्या साड्या अवेलेबल असतील तर तुम्ही तुमच्या मुलींसाठी अशा सुंदरशा साड्या बनवू शकतात घरच्या घरी आणि खूप कमी वेळामध्ये सुंदर साड्या क्रिएट करून तुम्ही तुमच्या मुलीला घालू शकता. तर फ्रेंड्स पार्ट 2 मध्ये आपण सगळी स्टिचिंगचा पार्ट बघितलेला आहे. तर फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ. फ्रेंड्स व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत नमस्कार.